प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा वेगवशता हा लेख आपण अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. यापूर्वी झालेल्या 2 तासिकांमधून आपण काय मुद्दे पाहिले होते ते थोडक्यात लक्षात घेऊ. तर वेग हे गतीचं एक रूप आहे आणि या गतीला जेव्हा विचारांची निश्चित दिशा मिळते तेव्हा त्यातून प्रगती होत जाते. परंतु दिशाविहीन गती असेल तर मग मात्र अधोगती होते. याचा विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच वेगाच्या आहारी कधीही जाऊ नये असा संदेश यातून लेखक देतात. हल्ली माणसं वेगाच्या फार आहारी गेलेले आहेत, अति आहारी गेलेले आहेत. त्याचे दुष्परिणाम सुद्धा या पाठातून लेखकाने विशद केलेले आहेत. सोबतच अमेरिकन लोकांची जीवनशैली आणि भारतीय लोकांची जीवनशैली यातील अंतर लेखकानं दाखवून दिलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. ते आपण पाहिलं होतं. अमेरिकेतील माणसं वेगवान जीवन जगतात. त्याची कारणं काय ती आपण पाहिली होती. आणि भारतात मात्र, आपल्या देशात मात्र अशा वेगाच्या आहारी जाऊन कुठलीही कामं करावी अशी फारशी परिस्थिती नसताना आपला भारतीय माणूस मात्र वेगाच्या अति आहारी जाऊन आपला सत्यानाश करवून घेताना दिसतो आहे. पुढे आपण पाहिलं होतं की मग वाहन कसं वापरायचं, त्याचा वेग किती असावा. तर या संदर्भात एक तंत्र लेखकांनी सांगितलेलं आहे, तेही आपण पाहिलं होतं. कोणतं होतं ते तंत्र? तर कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे तंत्र जर आपण अनुसरलं तर निश्चितच आपलं जीवन अर्थपूर्ण होईल. ही गोष्ट आपण नीट ध्यानात ठेवली पाहिजे. पुढे आपण असंही पाहिलं होतं की जिकडे तिकडे वाहनांचा आणि वाहनांच्या वेगाचाही हव्यास जडलेला आहे. कशासाठी वाहनं खरेदी करायची, ही साधनं आपल्याजवळ का असावीत, त्याचा नेमकेपणानं आपण कधी विचार करत नाही. तर बऱ्याचदा आपल्या समाजातील मानसिकता कशी आहे, तर उगाचच आणि विनाकारण इतरांशी स्पर्धा करणं, आपल्या ऐश्वर्याचे, मोठेपणाचे, श्रीमंतीचे दर्शन घडवणं. आणि ही जी मानसिकता घेऊन आम्ही वागायला लागलो तर त्याने काय साध्य होणार? आपण कुठल्याही अर्थानं अधोगतीकडेच जाणार. बरं, पुढे लेखक असं म्हणताय, कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. म्हणजे आम्ही वाहनं
कशासाठी वापरतो आहोत. म्हणजे याचा अर्थ पत्नीला आपल्या वाहनावर बसवून फिरवू नये असा होत नाही, पण आमची विचार करण्याची पद्धत कशी. फार तर याच्या पलीकडे अधिक काय होऊ शकते, तर एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच पसंत केला जातो फेरफटका मारण्यासाठी. खरं म्हणजे ही अत्यंत दाटीवाटीची गजबजलेली रस्ते पुण्यात, पण आम्ही त्याच गजबजलेल्या रस्त्यावरून पुन्हा सुसाट धावण्याचा प्रयत्न करतो. त्यातून प्राप्त काय होते, आपल्याला मिळते काय, समाधान कोणतं आहे. उलट देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडे जाणारे रस्ते, पण त्याकडे आमचं लक्षच जात नाही. म्हणजे ज्याचा आपण विचार करावा त्याचा विचार करत नाही. नको त्या गोष्टींची चिंता करत आपण उगाच भार वाहत जातो. खरं म्हणजे आपला वेळ काढून देहू, आळंदी, सिंहगड ही जी ठिकाणं दिलेली आहेत, या ठिकाणांना आपण भेट दिली तर देहूचा संदर्भ पहा. जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी 17व्या शतकात पुरोगामी विचार मांडला. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण. किती सुंदर विचारांची दिशा आपल्याला दिलेली आहे. पण ही आमची श्रद्धेची ठिकाणं, जिथून आमच्या जगण्याला प्रेरणा मिळेल, ऊब मिळेल, अशी ही श्रद्धेची ठिकाण. आळंदी म्हटल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला आठवते. हे विश्वची माझे घर समजून जीवन व्यतीत करणारे हे संत ज्ञानेश्वर महाराज. माऊली म्हणून आपण त्यांना मान देतो. विश्वाच्या कल्याणाचं पसायदान त्यांनी मागितलं. तर अशा आमच्या पूर्वजांच्या थोर कार्य कर्तृत्वाचा आपल्याला परिचय व्हावा. असलेला परिचय त्याची उजळणी व्हावी असा हेतू ठेवून आम्ही वाहनावर स्वार होऊन तिकडे निघत नाही. सिंहगड म्हटल्यानंतर आपल्याला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची आठवण होते, शिवाजी महाराजांची आठवण होते. शून्यातून स्वराज्याची निर्मिती करणारे आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्याही 125 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे असे त्यांचे कार्यकर्तृत्व तमाम मानवजातीला लाभदायक ठरलेलं. पण आम्ही असा कधी विचार करतो का की या अशा महत्वपूर्ण स्थळांना भेट देऊन तिथे माथा टेकवून आम्ही आमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी बळ उचलावं, आमच्या प्रगतीची बीज तिथं जी रोवल्या गेलेली आहेत ती आम्ही वेचावी आणि आमची प्रगती करावी. पण याचा विचार आपण सहसा करत नाही आणि म्हणून मग उरतो फक्त टाइम पास म्हणून
फेरफटका. या फेरफटक्याच्या नादात आपल्या आयुष्यात आपल्याला किती फटके बसतात आणि बसतील याचा चुकूनही आपण विचार करत नाही. तो विचार झाला पाहिजे हे यातून लेखक सूचित करतात. आता पुढे चालू. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत. रसिक. कोणते रसिक? आहेच वाहन आणि वेळतायच आहे. म्हणून मग तो असलेला वेळ वाया घालवण्यासाठी येरझारा सुरू होतात. मग रसिक हा शब्द लेखकांनी या परिच्छेदात वापरला. तो कसा वापरला? ती टीका आहे त्या प्रवृत्तीवर. म्हणजे काय की असं घडू नये हे लेखकाला सांगायचं आहे. आमची रसिकताच मुळात दुसरीकडे वळलेली आहे, अयोग्य दिशेने धावायला लागलेली. आणि म्हणून आम्ही मग सुखानं जाणं येणं करण्याऐवजी दमछाक होईपर्यंत येरझारा मारत मारत स्वतःला संपवून टाकतो. आपलं गावाबाहेर राहणं आहे, शेत जरा लांब आहे आणि अशा वेळी मग वाहनांचा उपयोग करणं स्वाभाविक आहे, केला पाहिजे. पण तो कसा करायचा? सुखाने, समाधानाने. म्हणजे आपली कामं नीट झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं आपण वाहनांचा वापर करणं गरजेचं आहे. तो त्याच पद्धतीनं केला पाहिजे म्हणजे आपली कामं नीट होतील. पण आपण कुत्रे मागे लागल्याप्रमाणे धावतो. कुठलं आलं सुख त्यात? धोका प्रचंड. वेगामुळे वाहन अनियंत्रित झालं आणि दुसरी गोष्ट आपल्याकडचे रस्ते वाकडे तिकडे, वळणाचे. म्हणजे रस्ते खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे प्रश्न पडतो. आणि अशा परिस्थितीत आपण योग्य पद्धतीनं काळजी न घेता वाहनं भरधाव वापरायला लागलो तर काय होईल? उगाचच आपण आपलं जीवन धोक्यात आणतो आणि आधीच असलेल्या गर्दीत पुन्हा आपण वाढ करतो. लेखक पुढे काय म्हणतात पहा. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. पण आपलं कसं आहे? नेमकं उलट. तर वाहनाचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. बेताचा म्हणजे अगदी आपल्याला नियंत्रित करता येईल तेवढाच मोजका, फार जास्त नको. हे तत्व वाहनांच्या बाबतीत पाळलं पाहिजे. मागेच आपण पाहिलेलं आहे हे. आता पहा,
लेखक सांगत आहेत, माणसे चालू आणि पडूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पडू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? पहा काय म्हणणं आहे लेखकाचं. माणसं चालू शकतात आणि दुसरं पडूही शकतात. पडू शकतात, धावू शकतात. आता चालायचं कसं, केव्हा, पडायचं कसं, केव्हा, ते समजलं पाहिजे ना. पाय आपलेच आहेत, पण रस्ता तरी आपण दुसऱ्याचा समजतो का? तो अगदी आपल्याच. बस, पुढचं कळलं. या थाटात आपण रस्त्यावरून वावरतो. आपण पडू शकतो, गती आहे, पडणे आहे म्हणजे गती आहे. रस्त्यावरून आपण चालण्याऐवजी सुसाट पडायला लागलो तर लोक कसे पाहतील पळणाऱ्याकडे? म्हणजे पहा, पळायचं कारण काय? म्हणजे काय सुंदर पडून राहिला असं कोणी त्याची प्रशंसा करेल काय? म्हणजे कुठे, केव्हा, काय करायचं त्या आपल्या कृतीला निश्चितपणे आपण दिशा देणं यासाठी गरजेचं आहे. फक्त काय विचार करायचा आहे, कुठे आपल्याला पोहोचायचं आहे, आपलं इप्सित काय आहे, ठरलेलं ठिकाण कुठे जायचं आहे आपल्याला, ते ठरलेलं असेल, ठरवून घ्यावं आणि तिथे अगदी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने आपण निघावं आणि त्याच बेतानं आपण वाहन चालवावं, वेग तेवढाच ठेवावा. पण लोक जवळच जायचं असते, गाडीला किक मारल्या बरोबर जाग्यावरूनच उडवतात आणि तिकडे जाऊन कोणतं असं महत्वाचं काम करतात. ते कोणीतरी भेटलंय तिथे आपलं ताणत बसतात, लांब लांब गप्पा. मग यात काय औचित्य? हे योग्य आहे का? त्याचा विचार आपण केला पाहिजे. वेगाच्या बाबतीतला धोका पुन्हा सांगितलेला आहे लेखकांनी. काय म्हणतात? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रातराणी. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? प्रश्न आहे. रातराणी म्हणून जी गाडी भरधाव वेगाने सुसाट निघते, कशासाठी? रात्रभर एवढा सुसाट प्रवास करून दुसऱ्या दिवशी जिथे आपण पोहोचलो तिथे अशी कोणती महत्वाची कामं असतात? मग ती जर एवढी तातडीची कामं नसतील, एवढी महत्वपूर्ण कामं नसतील, तर रातराणीचा असो की आपल्या वाहनाचा असो वेग अनावश्यक, अनैसर्गिक का असावा? आपल्या मर्यादेत तो का असू नये? म्हणजे विनाकारण, वृथा
आम्ही वेग स्वीकारलेला आहे. तो स्वीकारलेला वेग अति झालेला आहे. आम्ही आपल्या पाठाचं शीर्षकात काय आहे? वेग वशता, म्हणजे वश झालेलो आहे, आकर्षित झालेलो आहे वेगाकडे. त्याचे परिणाम आपण सुरुवातीला पाहिलेले आहेत. काय ते? पुढे लेखक काय सांगतात? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. वाहनाचा वेग अनिवार्य झाला, अनिवार्य अमर्यादित असेल, अनिर्बंध असेल वेग, त्याच्यावर कुठलीच बंधनं नाही, भन्नाट निघालेलं, तर अशा वेळी कोणता धोका संभवतो असं लेखकाला वाटते? तर चित्ताची व्यग्रता वाढते. चित्ताची, मनाची व्यग्रता, अस्वस्थता ती वाढते. म्हणजे मनच अस्वस्थ होते, चित्त थाऱ्यावर नसते, तेच दिशाहीन होऊन जाते. म्हणजे आपलं वाहन सुद्धा वेगाच्या दृष्टीनं दिशाहीन आणि आपलं मनही दिशाहीन. दोन्ही ठिकाणी गोंधळ. शेवट काय होणार? हाती काय लागणार? ते आपोआपच लक्षात येऊन जाते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. कळते ना? हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. मणका माहिती आहे ना आपलं? कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. वाहनाचा वापर, अतिरेकी वापर, त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर काय काय होऊ शकतात, ते काही दुष्परिणाम लेखकाने या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत, लक्षात आणून दिलेले आहेत. सोपं आहे, ते कळते तुम्हाला. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे, या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. निसर्गाच्या विरोधात आपली कृती, मग ते नैसर्गिक नाही, निसर्गाच्या विरोधात आहे, म्हणून मग त्याचे दुष्परिणामही आहे. साध्या गोष्टी आहे. आता हे लक्षात येईल तुमच्या, खेड्यातली जनता आमची शहराच्या हव्यासापायी, लोभापायी इकडे येऊ लागली. शहर फुगत चालले, खेडे रोडावले. आता आमच्या खेड्यातलं अंगण वगैरे जो हा भाग आहे तो शहरामध्ये दिसतो का? तो दिसत नाही. पण लोक हव्यास कशाचा? नाही, आपल्याला शहरात राहायचं आहे, महानगरात, उपराजधानीचं ठिकाण, राजधानीचं ठिकाण, काय काय असतं. मग हा जर हव्यास आम्हाला जडलेला आहे तर अंगण नसलेल्या बंदिस्त घरात आम्हाला आमचं जीवन व्यतीत करणं भाग आहे. त्या शहराच्या हव्यासापायी गेलं की नाही सुख नैसर्गिक आमच्या अंगणातून भेटणार. खरं म्हणजे आमच्या खेड्यातलं अंगण म्हणजे भिंती नसलेलं जिवंत बोलकं घर असते, घर आहे. शहरात कुठे आहे?
घरच दिसतात, पण आमचं अंगण भिंती नसलेलं ते गेलं आमच्यापासून गेलं. का गेलं? हव्यास, लोभ शहराचा. धावला आम्ही शहराच्या मागे, आलो शहरात, गेलं ते सुख. मग हे असंच हव्यास वेगाचा तो आम्ही धरला. परिणाम दुष्परिणाम. परिणाम काय? दुष्परिणाम भोगायची तयारी ठेवावी लागेल. मग हे दुष्परिणाम होते सगळे. कंबरच इचकली, पाठीच्या मणक्यातच अडथळे आले, तर आपलं ताठ जीवन कणाहीन होऊन मोडून पडेल. काय मिळालं मग आपल्याला या वेगाच्या वाहनांच्या अति आहारी जाऊन? म्हणून निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नये. बेताच्या वेगाला सोडून अनिर्बंध वेगाची कास धरणं अनैसर्गिक कृती आहे. नैसर्गिक नाही, निसर्गाच्या विरुद्ध आहे. मग ते तसं धोरण स्वीकारलं की हे असं होणार. आरोग्याची हानी ठरलेली आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताण तणाव वाढवून पोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. केवढा प्रचंड धोका निदर्शनास आणून दिला लेखकांनी आपल्या. अनावश्यक वेग आपण स्वीकारला आणि आपलं ठरलं आहे की अमक्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. पोहोचायचं आहे हे ठीक आहे, पण कसं? अनावश्यक वेग, अप्रमाण वेग घेऊन, अवास्तव वेग घेऊन, अनिर्बंध वेग घेऊन. तर आपल्या इप्सित स्थळावर पोहोचण्यापूर्वी, म्हणजे तिथे तर नाही पोहोचणार, पण अनपेक्षित स्थळावर निश्चितपणे आपण पोहोचल्याशिवाय राहणार नाही. थेट रस्त्यावरून थेट बदली. मग असं जर घडलं तर वेगाची कास धरून फायदा काय झाला? वेगाच्या अधीन आहारी का जायचं? कारण तशी आहारी गेलो तर थेट बदली आहेच ठरलेली. मग असं घडावं का? आणि असं जर घडलं तर मग आपलं जगणं अर्ध्यावर राहून गेलं. अर्ध्यावरती डाव संपला, अधुरी एक कहाणी. काय अर्थ आहे मग आपल्या त्या जगण्याच्या जीवनाच्या कहाणीला? जगण्यातला, जीवनातला आनंद, सुख, शांती, समाधान ही जी मानवी जीवनमूल्य आहेत, त्या मूल्यांपासून आपली फारकत होणार. ते मिळणारच नाही. सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, काही. मग काय जगलो आपण? कसे जगलो आपण? म्हणून आपलं जीवन, मानवी देहाचा लाभ हा दुर्लभ आहे असं म्हणतात. तो आपल्याला झालेला आहे. हा मानवी देह, मनुष्य देह आपल्याला भेटलेला आहे, प्राप्त झालेला आहे. मग त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे. या देहाचा नाश वेगवेगळ्या कारणानं होतो. त्याच्यापैकी लेखकाला हे एक कारण वाटलं, वेगवशता. आणि आहे सत्य.
मग हे कारण आपल्याला टाळता येते ना. आपलं जीवन कृतार्थ व्हावं, आपल्याला नीट जगता यावं, जगण्यातलं आणि जीवनातलं समाधान लाभावं, असा सुंदर विचार करून वाहनाला आपण आपल्या ताब्यात ठेवलं, वाहनाच्या वेगाला आपण आपल्या ताब्यात ठेवलं, तर निश्चितपणे जगण्यातला आनंद, वाहन चालवण्यातलाही आनंद मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल, प्रगती होईल. मग प्रगती करायची असेल तर या सगळ्या गोष्टीचं भान आपण जगणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही युवक भारती शिकता आहात. तुमच्या पाठ्यपुस्तकाचं नाव आहे युवक भारती, म्हणजे तुम्ही युवक आहात. युवक भारती म्हणजे भाषा, युवकांची भाषा, ती युवक भारती. आणि हल्ली हा युवकच वेगाच्या बाबतीत वेगवश झालेला मात्र क्षणोक्षणी दिसतो. तेव्हा विचार करा, लेखकांनी मांडलेले मुद्दे लक्षात घ्या, स्वतःला जपा आणि स्वतःला जपता जपताच इतरांनाही जपण्याचा प्रयत्न करा. ह्यातच खरं कल्याण आहे. अन्यथा आपलं अकल्याण ठरलेलं आहे. तिथे तुम्ही असा, मी असो. अतिवेग, अवास्तव वेग कोणालाही माफ करत नाही. आज आपण इथे थांबू, बाकी पुढे